थँक्यू. पहिला धक्का लागलाय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे दाते आहेत त्यांना खरोखरच आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू म्हणतोय की आपण वस्तू रूपानं किंवा आर्थिक रूपानं जे आम्हाला सहकार्य केले पोखरण चॅम्पियन लीगसाठी, त्यासाठी आम्ही आपले ऋणी राहू. सन्माननीय श्री दीपक लक्ष्मण मोरे साहेब यांच्याकडनं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय, त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू म्हणतोय. कैलासवासी रमेश यादव पाटील यांच्या स्मरणार्थ अमित रमेश पाटील यांच्याकडनं 5,555 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य चषक जे आम्हाला प्रथम प्रोव्हाइड केलं आहे. कैलासवासी दिव्या दीपेश मोरे यांच्या स्मरणार्थ कुमारी श्रीजा वैभव मोरे यांच्या माध्यमातून प्रथम चषक आम्हाला प्रोव्हाइड केले, त्यांना आम्ही थँक्यू म्हणतोय. त्यानंतर कैलासवासी नंदकिशोर सीताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ पुष्पक नंदकिशोर चौधरी यांच्याकडनं मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि शतरक्षक आम्हाला या ठिकाणी दिले, त्यांनाही आम्ही धन्यवाद देतोय, थँक्यू म्हणतोय. कैलासवासी सरोज सीताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ वैभव जितेंद्र चौधरी यांच्याकडनं द्वितीय चषक आम्हाला सौजन्य केले. कैलासवासी सुशीला गणपत मोरे व कैलासवासी गुलाब ज्ञानेश्वर मोरे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर गणपत मोरे यांच्याकडनं तृतीय चषक आम्हाला प्रोव्हाइड केले, त्यांनाही थँक्यू म्हणतोय. आणि जे दाते आहेत आमचे हर्ष प्रमोद ठाकूर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. पुढचा चेंडू आपल्याला फक्त दिशा दिले. सुपर कव्हर्सला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. एक सा कव्हरचा खेळाडू वेगानं धावतोय आपल्या डाव्या बाजूने, परंतु तत्वर 2 धावा परिपूर्ण होत आहेत. लवकुश अनंत मोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्यांनाही मी थँक्यू म्हणतोय. कैलासवासी जनीबाई रामचंद्र तांबोरे यांच्या स्मरणार्थ श्री गोपीनाथ रामचंद्र तांबोरे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी जे चषक आम्हाला प्रोव्हाइड केल्यात सन्मान चिन्ह आपण बघतोय, त्यांनाही थँक्यू म्हणतोय. ललित राऊत साहेब यांच्याकडनं 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. राजेंद्रजी वामन राऊत साहेब यांच्याकडनं 5,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य. पुढचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी टॉट बॉल आलाय. कैलासवासी रवींद्र जयराम मोरे यांच्या स्मरणार्थ रोशन रवींद्र मोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि सचिन अशोक ठाकूर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, त्यांना मी थँक्यू म्हणतोय. अमोल चांगली लेंथ लाईन मेंटेन करताना स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय मिस्टर यश. 62चं टार्गेट आहे आणि इथे गोड आवाज आलाय. लॉंग ऑनला फटका फसलाय का? एफर्ट्स परफेक्ट होतं ऋषियांचं, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. धावसंख्या 2 ने आकार घेताना आयुष्य आम्हाला सांगताय धावा झालेल्या त्या 4. कैलासवासी भरत नथुराम मोरे व लता लक्ष्मण मोरे यांच्या स्मरणार्थ निलेश मोरे सर आणि सचिन मोरे सरांकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला टी शर्ट स्पॉन्सर्स केलेले, त्यांनाही थँक्यू म्हणतोय. कैलासवासी राजेंद्र नारायण मोरे यांच्या स्मरणार्थ मनीष राजेंद्र मोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. नागेश शारेकर सरांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर्स आहेत, त्यांनाही थँक्यू म्हणतोय. राजेंद्र पांडुरंग मोरे यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था पाणी सौजन्य केले, त्यांनाही थँक्यू म्हणतोय. सतीश राऊत यांच्याकडनं आम्हाला 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, त्यांनाही आम्ही थँक्यू म्हणतोय. तसेच साई मंडल पोफरण यांच्याकडनं पहिल्या दिवशी पाणी बॉटल बॉक्स आम्हाला स्पॉन्सर्स केले, त्यांनाही थँक्यू म्हणतोय. विवेकजी रमेश मोरे यांच्याकडनं 1,111 रुपयाचं आर्थिक सहाय्य. किशोरजी नामदेव मोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तर षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले. धाव्या स्कोअर कार्डवरती आयुष सांगतायत 4. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहे ते 24 आणि 58चं टार्गेट सेट आहे, शेष आहे. प्रितेश राऊत यांच्याकडनं 3 षटकार मारा आणि 500 रुपयाचं पारितोषिक मिळवा. या संपूर्ण मॅच मध्ये आपण बघतोय उडिया गोलंदाजी ट्रॅकवर शोभराज पाटील आलेले आहेत. समोर अभयला प्रमोट केले या मॅच मध्ये. 24 चेंडू 58चं टार्गेट. बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस आहे, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. एक कव्हर्सला चेंडू आहे, तिथे कुलदीप असेल, साहिल असेल, आयुष असतील, या खेळाडूंकडे जेव्हा जेव्हा चेंडू जातो त्या वेळेला मात्र 100% योगदान देत आहेत आणि तेच इथे बघायला मिळालंय. धावसंख्या 5. आपण बघू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर शोभराज पाटील आलाय.
विकेट हॅट्रिकसाठी प्रितेश राऊतकडनं शोभरासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पुढचा चेंडू ओ चांगला स्वीप केलाय, पाडल स्वीप आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधनं येतोय, चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. यश यांच्याकडनं चौकार आलाय, धावसंख्या फ्लाय झाले 9 वर पोहोचते. चांगला स्वीप बघायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि तिथे मात्र फलंदाजाची पॉवर दाखवण्याचं काम यश करतायत. 62 धावांचं टार्गेट आहे आणि इथून धावा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण बघताय चौकार आलाय. योगेश शेल्लेवन, दमलेश मोरे यांचा संघ आपण बघतोय. एका बाजूने शोभराज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, दुसऱ्या बाजूने एक उभरता व सिधारा म्हणून आपण यश केनी. पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फील्ड करताय, डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो 9 धावा. पुढचा चेंडू 9 झालेले आहेत. शोभराज पाटील चौकारानंतर कम बॅकिंग करतायत. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला ऑन साइडला खेळताय, सिंगल कंप्लीट झाले. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 10 वर पोहोचलाय. 10 रन्स अजूनही 52 बनवायचे आहेत. विशाल तांबोरे, विशाल अंगीसारखा खेळाडू डगआउट मध्ये दिसतोय आणि इथे अभय आणि यशकडे जिम्मेदारी. यश केनी बघूया या चेंडूवरती अभय जर षटकार खेचतायत तर प्रितेश राऊत यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शोभराज तयार होताना यावेळेला बॅटला स्विंग केलं होतं, ऑन साइडला बॅटला ड्रिल करत होते. हा ना मध्ये डॉट बॉल आलाय. धावसंख्या 10 झाले. पुढचा चेंडू, धावसंख्या 10 झालेली आहे. पूर्णतः स्कोर थांबला गेलाय. शेवटचा चेंडू आहे शोभराज, म्हणजे 19 चेंडू आणि 52 धावा. शोभराज जर विकेट घेत आहेत तर प्रितेश राऊत कडनं 500 रुपये. पुलटॉस लॉंग ऑफला चेंडू एक्झिक्यूट करतायत. वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटक संपले. दुसरा आणि धावा आहेत 14. एसटीचे थँक्यू. 16च्या सरासरीने धावा 48 बनवायच्या आहेत. येणारे 18 चेंडू मध्ये 14 झालेले आहेत. चला थोडस स्पीडअप करा. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. 14 झालेले आहेत. बघूया मॅच. येणारे 18 चेंडू 48चं इक्वेशन. 14 झालेले. थोडस स्पीडअप करा. 5:30 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. याच्यानंतर काम 25 बनाम विनिंग टीम 2 करताना मिळेल. अमोल पुढचा चेंडू. 3 षटकारांसाठी प्रितेश राऊत कडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया एका विकेट मध्ये कशा पद्धतीने, एका ओव्हर मध्ये 3 विकेट घ्या 500 रुपये. प्रितेश राऊत कडनं कशी 3 विकेट घ्या 500 रुपये असतील. बघूया अमोल तयार होताना. समोर यश केनी आहे. 18 बॉल 48चं इक्वेशन आहे. अतिशय सुरेख बॅड अँड पॅड मध्ये चेंडू होता. चेंडूला फ्लिक करतायत. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावते ती 15. अभय समोर बघायला मिळतोय. एका बाजूने अमोल आणि यश केनी. 62 धावांचा टार्गेट ठेवलं होतं एलिमिनेटर मॅच मध्ये.
जिंकणारा संघ सेकंड क्वालिफायर मॅच खेळेल, जिथे मात्र काम 25 संघ बघायला मिळेल आणि तिथून जो संघ जिंकेल वी पलटणच्या अगेन्स्ट मेगा फायनल खेळताना दिसेल. पुढचा चेंडू घेऊन अमोल, शिवसंघर्ष संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आहे अमोल. पुढचा चेंडू, ओ सुंदर शॉट सिलेक्शन, डिपाकट पॉइंटला कुलदीपला डॉमिनेट करतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 19 वर स्थिरावले. आयुष 19 धावा. चांगलं शॉट सिलेक्शन आहे. अभय योगदान देत आहेत योगेश 11 संघासाठी आणि मोक्याच्या क्षणी चौकार मारत ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्याची संधी उपलब्धी या ठिकाणी बनवत आहेत. अमोल सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 7 खोलताना यशस्वी चौकार आलाय. 19 झालेले आहेत. 62चं टार्गेट आहे. इथून 43 बनवायचे आहेत. अमोल राऊंड विकेट गोलंदाजी करताना पॅव्हिलियन इन कडनं पुढचा चेंडू घेऊन दाखल होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मिस टाइम की क्लिअर लॉंग ऑफला षटकारामध्ये परिवर्तन करतायत. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. षटकार आलाय आणि धावसंख्या प्लाय होते 25 वर पोहोचले. जबरदस्त षटकार शोभराज पाटीलच्या डोक्यावरनं पाठवलाय अभयनं. योगेश नावाचा ब्रँडेड बिग 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 6. धावसंख्या 25 वर स्थिरावले. अभय इज ऑन अ फायर. काय बॅटिंग करतायत. अमोल सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट हात खोलतायत. अभय 25 झालेले आहेत. 62चं टार्गेट आहे. हल्ले प्रति हल्ले डॉट बॉल षटकार चौकार याची प्रचंड मेजवानी आहे. म्हणजेच पोफरन चॅम्पियन लीगचा हा अद्भुत थरार अद्वितीय भव्य अशी स्पर्धा. अभयच्या बॅटमधनं लॉंग ऑफचा षटकार हा दर्शवताना की लढण्यासाठी तयार झालाय अमोल मोरेच्या अगेन्स्ट. नाव आहे मिस्टर अभय. 25 रन स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू, ओ यावेळेला बॅटला ड्रिल केलं तो ऑन साइडला आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट जाताना प्लम मध्ये पकडले गेले जात आहेत. अभय माघारी एसटीच आहे. होती ती पोरी दिसाहू बेस लांब लांब केसती नाचाहू बेस. चला लवकर फील्ड अरेंज करा. 25 झालेले आहेत. विशाल तामोरे आंगी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यश आयुष नायर सांगतायत चेंडू झालेले आहेत 4, म्हणजे एकंदरीत 14 चेंडू आहेत आपल्याकडे आणि 37 धाबाचं इक्वेशन असेल का. 37 14 चेंडू 37चं इक्वेशन आहे. 25 झालेले आहेत. 62चं टार्गेट आहे आणि विशाल हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल तामोरे पालघर विभागातील टेनिस क्रिकेट विभागातील एक दिग्गज खेळाडू मिस्टर विशाल. वाईड बॉल हा एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 26 वर स्थिरावलंय. मॅच रंगणार. वाईड बॉल नक्कीच 2-2 बघायला मिळणार. हृदयाचे ठोके वाढणार. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण होणार. कारण मित्रांनो ही मॅच आहे पोफरन चॅम्पियन लीगचा एक नेत्रदीपक सोहळा, दैदिप्यमान सोहळा, चित्तथरारक चित्त वेधक सामन्याची मेजवानी या टुर्नामेंटमध्ये. अमोल तयार होताना समोर विशाल. ओ यावेळेला फक्त चेंज ऑफ द पेस होता. हळुवारपणे मिड ऑफला खेळलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी वेगानं जात आहेत आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण होत आहेत. 28 वर स्कोर कार्ड सरकलंय. अजूनही जर आपण बघितलं 62चं टार्गेट, म्हणजे इथून पुढचा चेंडू 34ची गरज आहे. 28 झालेल्या 34 बनवायचे आहेत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, कौतुकास्पद असं नियोजन.
पोखरण चॅम्पियन लीगचा अमोल तयार होताना पुढचा चेंडू यावेळेला फक्त दिशा देतात मिड ऑफला सिंगल कंप्लीट झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का वेगानं जात आहेत आणि 2 धावा परिपूर्ण करताना स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावली जाते ते 3-0-30 आयुष 30 झालेले आहेत म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 32चं इक्वेशन आहे एसटीचे कोरा मिला पक्का बने मग मग ये नहीं लडोल मारी तो यो कोरा मिला पक्का बने मग मग ये नहीं लडोल मारी तो चला अजून आपल्याला 2 मॅच खेळायचे आहेत त्यासाठी थोडंसं कॉपरेट करा मॅच भरपूर महत्वाचे वेळी तितकाच महत्वाचा आहे 12 चेंडू 32चं इक्वेशन 10च्या सरासरीने 30 झालेले आहेत आस्किंग रन रेट वाढत आहे 16च्या सरासरीने बनवायच्या ते 32 जावा मॅच क्रुशल मोमेंटकडे दाखल झाले स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल कठीण प्रसंगाची वेळ आहे त्या वेळेला पुढे जावं लागेल लाईफ इज अ लाईक अ बुक सम चॅप्टर्स आर सॅड सम चॅप्टर्स आर एक्साइटिंग बट इफ यू नेवर टर्न द पेज यू विल नेवर नो व्हॉट द नेक्स्ट चॅप्टर हॅज इन स्टोर फॉर यू असं नेहमी म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल की पुढच्या पानावरती काय लिहिलंय हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर इथून पान तुम्हाला क्रॉस करावं लागेल तरच माहिती पडेल की नेक्स्ट मॅच पानावरती काय लिहिलं गेले पुढचा चेंडू यावेळेला चेंडू आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगला जातोय राकेश आलेले आहेत आणि विशालचं विकेट जर काढतायत तर 300 रुपयाचा पारितोषिक मिलिंद राऊत यांच्याकडनं आमचे परम मित्र कुडण गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व कुणालचे मात्रही मॅचचा आनंद घेते त्यांचे मी वेलकम करतोय आणि वळतोय मॅचकडे सुंदर मॅच आपण बघतायत आता धावा झालेल्या स्कोर कार्डवरती 31 म्हणजे 31ची गरज आहे बघूया एक जुना जाणता खेळाडू राकेश मोरे आणि समोर विशाल तामोरे व्हॉट अ बॅटल पुढचा चेंडू बॅटला स्पर्श केलाय तर दरम्यान फक्त एक धाव मिळेल 32 झालेले आहेत दोन्ही संघांना एक जिंकणारा संघ लगेच मॅच खेळायची हरणारा म्हणजे जो संघ सेमीफायनल सेकंड क्वालिफायरला आहे काम 25 लक्षात ठेवायचं आहे 4 षटकांची मॅच आणि गेम प्लॅनिंग तयार ठेवा पुढचा चेंडू ओ गतीला परिवर्तन केले राकेश मोरे काय गोलंदाजी करतायत एक धाव मिळेल 1 रूपाने धावसंख्या 33 वर पोहोचले आयुष 33 झालेले आहेत मॅच हृदयाचे ठोके वाढवत आहेत आणि राकेश मोरे आपला कस पणाला लावतायत आपला अनुभव पणाला लावतायत गोलंदाज करताना आणि फलंदाजी करताना मोठे शॉट मारू देत नाहीये परंतु विशाल समोर आहे बघूया 29 अजूनही बनवायच्यात विशाल इज ऑन फायर समालोचन कार्याला अभिवादन करतोय षटकार आलाय धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचते ती तब्बल 39 वरती एसटीचे तर वळूया आपण बघतायत प्रितेश राऊत कडनं जर 2 विकेट घेतात राकेश मोरेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे कुलदीपने जर झेल घेतला मृणाल आणि आयुष कडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे बघूया पुढचा चेंडू आणखीन एक उडवलाय चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड आणखीन एक षटकार येतोय धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने आता पोहोचली ती तब्बल 45 7 चेंडू आणि 17 रन्सची गरज आहे आता 45 झालेले आहेत राकेश मोरे 3 चेंडू चांगले हाताळले होते परंतु बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि विशाल या स्पर्धेमधला आपला अप्रतिम खेळ इथे दाखवत आहेत 7-17चं इक्वेशन आलंय
मॅच रंगात आलंय, क्रुशल मोमेंटकडे आलंय, मॅच जय आणि पराजयाच्या वाटेवरती आलंय. विशालला सापडलेला सूर आणि राकेश थोडंसं जे बॅकफुटवरती आहे त्याच्यामधला महत्वाचा बिंदू आहे तो शेवटचा चेंडू. 2 षटकार आल्यात. जर इथून चांगला चेंडू हाताळला राकेश मोरेनं तर शेवटच्या गोलंदाजाला 17 धावा राहतील आणि इथून जर एखाद मोठा शॉट आला तर 17 मधल्या ज्या मायनस होतील त्या आणखी रंगतदार मॅच बनवतील. बघूया क्रिकेटच्या मैदानामध्ये, मैदानाच्या बाहेरून तुम्ही कितीही गणित लावा परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमधली जी दाहकता आहे ना ती खऱ्या अर्थाने प्रेरित करत असते. थोडंसं स्पीडअप करा आपण. 7-17चं इक्वेशन आहे. गणित सोडवण्यासाठी एका बाजूने विशाल तामोरे सज्ज झालाय आणि दुसऱ्या बाजूने ते गणित थोडंसं कठीण करण्यासाठी इथे आपण बघताय तयार झालाय तो म्हणजेच राकेश. बघूया विकेटसाठी 200 रुपये आहेत इथे प्रितेश राऊत यांच्याकडनं. पुढचा चेंडू यावेळेला मिडॉनला खेळतायत. चेंडू सरळ बॅटने खेळतायत. कुलदीप तिथे आहेत. 1 धाव घेतली आहे. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली आहे. 6-16चं समीकरण आहे. धावसंख्या मात्र बघायला मिळते ती आयुष्य आम्हाला सांगतायत पोहोचले ती 46. 6 चेंडू 16 धावा. नेहमी म्हटलं जातं आयुष्य काही क्षणाचं आहे. आज असतं तर उद्या नसतं म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित असं सोडवायचं असतं. तसं 6 चेंडू आणि 16 धावा आहे. मॅच चांगली आहे. मॅच रंगात आले. पैसा वसूल मॅच आहे. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा अशी मॅच तुम्हाला कमी बघायला मिळते. तेवढी चांगली मॅच आपल्याला पोफरन चॅम्पियन लीगमध्ये बघायला मिळते. आमचे पंकज मोरे साहेब सुद्धा बघायला मॅचचा आनंद घेत आहेत. एक सुंदर गोड वाणीनं त्यांनी हा परिसर दुमदुमून सोडलाय आणि सुरेख साथ त्यांची आम्हाला मिळाले. त्यांनाही थँक्यू म्हणतोय. भजनातून नक्कीच 6 आणि 16 असं इक्वेशन. अंतिम षटक आलंय. बघूया 2 विकेट घ्या पंकज प्रितेश राऊत कडनं. 200 रुपये. 2 षटकर 200 रुपये. बघूया गोलंदाज दाखल झालाय यश. पहिला चेंडू कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ मध्ये आहे इथे मात्र राकेश. 1 धाव घेतले आणि स्ट्राईक आपण बघू शकाल. जबरदस्त थ्रो. आता 5 चेंडू आणि 15 धावा कंपल्सरी चेसचा नियम आहे. जबरदस्त समाज. अतिशय सुंदर असं क्रिकेट. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना समोर यश केनी आहे आणि यश मोरे. फुलटॉस आपण बघताय. चेंडू आहे हवेमध्ये आणि तिथे तो झेल मध्ये झालाय कन्वर्ट. मोक्याच्या क्षणी यश केनी मात्र बाद झाला आणि आता योगेश 11 कडे प्रेशर थोडंसं कन्वर्ट झालंय डिसे. थँक्यू. चला फलंदाज येत आहेत नवीन. मनीष पाटील येत आहेत. 4 चेंडू 15 धावा बनवायच्या. 6-16चं इक्वेशन होतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेत नॉन कडे आले विशाल. यश केनी मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटला बाद झाले आणि त्यानंतर मॅच हा आपण बघतोय 4-15 अशा समीकरणामध्ये येऊन उभा राहिलाय. कामपची संघनायक आपले संघनायक तयार ठेवायचे आहेत. भव्य तयार राहा टॉस साठी. 4 षटकांची मॅच असेल पुढची. बघूया कुलदीप याला आयुष यांच्याकडनं आणि मृणाल यांच्याकडनं गुगल पे पैसे केलेले आहेत कुलदीप. बघूया मनीष पाटील. आपल्या प्लाय स्लिपला कॅरी झालाय चेंडू परंतु स्ट्राईक दिले विशालकडे. आता आयुष नायर सांगतायत 3 चेंडू आणि 14ची गरज आहे. 3-14 म्हणजे 2 षटकार किंवा
2 चौकार 1 षटकार, 2 षटकार एका वेळेला 2 धावा असं समीकरण आहे. एखाद डॉट बॉल योगेश इलेव्हन संघाचा प्रेशर वाढवेल, एकाच षटकार शिवसंघर्ष संघाचा प्रेशर वाढवेल. बघूया 3-14 गरज आहे. 3-14 अतिशय रंगतदार बॅटल. पुढचा चेंडू आपण बघतोय आणि इथे उडवतायत लॉंग ऑनला. एक धाव परिपूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट जर यशस्वी झाला. अजून मॅच आहे. 2 चेंडू 12 धावा. आता 2 चेंडू 12 धावा म्हणजे 2 षटकार खेळावे लागतील. अजूनही मॅच आहे. बघूया जोपर्यंत विशाल मैदानाच्या आतमध्ये किंवा जो आता मात्र असं गणित झालेलं आहे, चेंडू मैदानाच्या आतमध्ये, तुम्ही टुर्नामेंटच्या बाहेर. चेंडू टुर्नामेंटच्या बाहेर गेला तुम्हाला एक संधी आहे. अंदर बाहेर, बाहेर अंदर. आता ही सिच्युएशन बघायला मिळेल. जर षटकार आला तर मॅच मध्ये जातील. चौकार जरी आला तर लिगल 2 चेंडू हाताळले तर प्रेशर येऊ शकतं. आणि इथे अलॉंग द कार्पेट मी म्हटलं होतं, चेंडू जर कार्पेटला रोल करत गेला तर मात्र योगेश इलेव्हनचा प्रवास थोडासा कठीण जाईल आणि तेच घडले. शेवटचा चेंडू आहे आणि आता धावा बनवायच्या त्या 12. विशालांचा प्रयत्न चांगला राहिला परंतु क्रिकेट आहे, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार, या 2 बाजू आहेत. शेवटचा चेंडू, पुढचा चेंडू आणि इथे शेवटच्या चेंडूवरती मारतायत पंच. चौकार की षटकार आहे? चौकार आहे. 12 धावांनी 8 धावांनी पराभूत होत आहेत. चला आपण टॉस साठी जाऊया. भव्य आणि राकेश मोरे या टॉस साठी, आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया. कोण टॉस करणार? निलेश सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. राकेश या. आपण सेकंड क्वालिफायरची मॅच इथे बघतोय. जिंकणारा संघ व्ही पलटणच्या अगेन्स्ट मेगा फायनल खेळेल. राकेश आणि भव्य पिता पुत्र एकमेकाच्या समोर आहेत. एका बाजूने भव्य आहे आणि एका बाजूने राकेश मोरे. पिता पुत्र आपल्याला बघायला मिळत आहेत. दुर्मिळ योग आहे. भव्य बेस्ट ऑफ लक. कॉल कोणाचा असेल? भव्याला. चॉईस द्या. ते सांगतो चॉईस द्या. चॉईस द्यायचं. मैदानामध्ये नाती नाही आहेत. मैदानामध्ये नाती नाही आहेत भव्य सांगतात. आणि भव्यचा कॉल आहे. हेड इज कॉल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. काम 25 संघ. काम 25 ऋषिकेश या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी समोर माताबर संघ आहे. टॉस जिंकलात, बॅटिंग करायची. आमचा तो निर्णयच आहे की टॉस जिंकल्यावर फलंदाजीच करणार. आता पप्पाची टीम समोर आहे, थोडंसं प्रेशर आहे का? नाही, पूर्ण स्पर्धेत आम्ही चांगला गेम केला आमच्या फलंदाजांनी, तर आम्हाला काही प्रेशर नाही. आणि आम्ही त्यांना एक मॅच लीग स्टेजमध्ये हरवली सुद्धा आहे. तर काय म्हणाला, जो लीग स्टेजमध्ये मॅच हरवले त्याची परतफेड करण्याची तयारी केली आहे का? हो, परतफेड करण्याची तयारी केलेली आहे. आता किती धावापर्यंत थांबवायचं आहे? आता पण 45. आणि कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतील आणि काम 25 संघाचं काम करण्यासाठी एक चांगली कामगिरी करतील? रोहित, तुषार, भव्य. या स्पर्धेतला सर्वाधिक आवडणारा क्षण कुठला आहे जो तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवतील? 6 बॉल 7 काढून दिल्या नाहीत त्या. सो बेस्ट ऑफ लक. वळूया आपण. भव्यने टॉस जिंकले आणि घेतले प्रथमतः बॅटिंग. शिवसंघर्ष फिल्डिंग सेट करा कारण अजून एक मॅच खेळ. 5 मिनिटं.
आयोजकांच्या माध्यमातून तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत. तोपर्यंत आपण वळूया प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. ऋषिकेश मोरे ऋषी ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. हितेन मोरे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. ऋषी खूप खुश आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅच घेत आहेत ऋषी. कुलदीप सर्व फ्रेंड सर्कल आपल्याला बघायला मिळते. फ्रेंड सर्कल भरपूर महत्त्वाचं आहे. सांगतायत ना, ताकत और पैसा आपकी जिंदगी का फल है, मित्र और परिवार आपकी जिंदगी का जड़ है. फल बिना आप कुछ कदम आगे चल सकते हो, लेकिन जड़ के बिना खडे भी नहीं रह सकते. म्हणून मित्र भरपूर महत्व आहे. काय म्हणतील ऋषी? थोडंसं प्रेशर होतं. किती महत्त्वाचा मॅच होता तुमच्यासाठी? सर खूप महत्त्वाची मॅच होती आणि मला पाठवलं अमोलदादाने आणि मी ते करून दाखवलं. आता या मॅचमध्ये थोडासा प्रेशर आहे की कशा पद्धतीने खेळतील? हो सर, प्रेशर आहे कारण की समोर तुषार भव्य फिल्डर आहेत. तर आता मॅच इंटरेस्टिंग होईल. हो सर, नक्कीच. बेस्ट ऑफ लक. ऋषी होते आपल्यासोबत, एन्जॉय केले त्याने. तर नेक्स्ट मॅच आपण सेकंड क्वालिफायर बघणार आहोत. या स्पर्धेतील सर्वाधिक प्रेशरवाला मॅच, कारण व्ही पलटण फायनलमध्ये पोहोचलंय. जिंकणारा संघ व्ही पलटण सोबत 2 हात करेल. 4 षटकांची मॅच आहे. भव्यने टॉस जिंकून बॅटिंग घेतले. ऐकूया एक डीजेचं सॉन्ग आणि तदनंतर येऊया मॅचकडे. थँक्यू. दरम्यान 5 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. तोपर्यंत आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय. हर्ष प्रमोद ठाकूर यांना मी विनंती करतोय, या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. हर्ष प्रमोद ठाकूर यांना मी विनंती करतोय आपण यायचंय. हर्ष या. हर्ष प्रमोद ठाकूर आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांनी दिले. आणि दाते भरपूर महत्त्वाचे आहेत. स्पर्धा म्हटल्यानंतर दानशूर दाते समाजामध्ये आहेत, म्हणून आपण अशा भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थाने पार पाडतोय. आणि त्यासाठी हर्ष ठाकूर यांचं मोठं योगदान आहे. या हर्ष. हर्ष या, तुम्ही पण या त्यांच्या समवेत. त्यांना एक आभार प्रदर्शन आपण म्हणतोय. कॅमेरामॅन कुठे आहेत? हर्ष. तर आपण बघतायत यूट्यूबच्या माध्यमातून हा सुंदर दृश्य आभार प्रदर्शन, मायेचं पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना सन्मान चिन्ह देतोय. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगल्या आठवणी आपण साठवतोय. थँक्यू हर्ष, या स्पर्धेला आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल. चला, अजूनही आपल्याला मेगा फायनल खेळायची आहे. या मॅच साठी फील्ड सेटअप करा. घड्याळामध्ये वाजलेले आहेत ते 6 वाजण्यासाठी 8 मिनिटं कमी आहेत. म्हणजे जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि 2 मॅच खेळायचे आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं टोटली भरपूर वेळ आपल्याला लागेल 2 मॅच कंप्लीट करण्यासाठी. अंधाराचं साम्राज्य येईल. थँक्यू. विनंती असेल, चला शिवसंघर्ष फिल्डिंग अरेंज करा, सेट करा. आपण नागेश शारेकर फिल्डिंग मध्ये आपण बघतायत. स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर्स आहेत. ओपनिंग पेअर भव्य. चला ओपनिंग पेअर पाठवा. पंचांना विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या. सन्माननीय सतीश राऊत
सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्यांचे आम्ही आभार प्रदर्शन या ठिकाणी करतो या सतीचे. आणि त्यांचं आभार प्रदर्शनासाठी आम्ही पंकजजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचं आभार प्रदर्शन करतोय. थँक्यू सतीश राऊत साहेब, आपण आम्हाला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलंय. चार षटकांची मॅच आहे. ओपनिंग पेयर जतीन आणि भव्य. सन्माननीय लवकुश अनंत मोरे आपण यायचं आहे. आपले आभार प्रदर्शन या ठिकाणी केले जाईल. लवकुश अनंत मोरे साहेब यांना विनंती आहे, स्पर्धेच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्याने आम्हाला दिले. आणि राजेंद्रजी मोरे, राजू मोरे साहेब आपण या स्पर्धेला ज्याने पाणी सौजन्य केले, पाणी प्रोव्हाइड केलंय, राजू मोरे साहेब आपण यायचं आहे. या स्पर्धेला एक मोठी भूमिका त्यांची राहिली. त्यानंतर सन्माननीय ललित राऊत साहेब, राजेंद्र वामनजी राऊत साहेब, रोशन रवींद्र मोरे साहेब आणि सचिन अशोक ठाकूर साहेब, मनीष मोरे साहेब आणि नागेश आरेकर. त्याच्यानंतर या सर्वांना आम्ही विनंती करतोय, विवेक रमेश मोरे साहेब आणि किशोर नामदेव मोरे साहेब या सर्वांना आम्ही विनंती करतोय, या स्पर्धेला तुम्ही जे आर्थिक सहाय्य दिले. कॅमेरामॅन वलटोय आपण. मॅच स्टार्ट होते, अमोल तयार होताना समोर जतीन आहे. हे षटक संपल्यानंतर अतुल यादव आपण मुख्य मंचाकडे आपला कॅमेरा फिरवा. षटक संपल्यानंतर अमोल तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. प्रितेश राऊत यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. आवडीला मिडॉम मध्ये चेंडूला खेळतायत. लॉंगॉनचा खेळाडू येईल, एकदा उंबळेल. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ऋषी फील्ड करतायत. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्या नावावरती नोंदवला. त्यांनी सांगितलं विश्वास आमच्यावरती टाकला होता संघनायकानं आणि आम्ही तो प्रयत्न केला आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आमच्या नावावरती आला. आत्मविश्वास आमचा थोडा वाढलाय आणि सेकंड क्वालिफायर मॅचमध्ये आम्ही आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. बाईटमध्ये म्हटलं होतं ऋषियानं. बघूया या षटकामध्ये 3 षटकाराला प्रितेश राऊत यांच्याकडनं 500 रुपये आहेत. पुढचा चेंडू पहिला चेंडू पुलचा फटका, प्रॉपर एलिव्हेशन आहे आणि चेंडू फेकतात डीप कॉर्नरच्या वरनं. षटकार धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचते 7 वरती. धावसंख्या 7. अतिशय सुंदर भव्य यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. किशोरजी नामदेव मोरे साहेब, विवेक रमेश मोरे साहेब, मनीष मोरे साहेब आणि सचिनजी ठाकूर, रोशनजी मोरे साहेब, राजेंद्रजी राऊत साहेब आणि ललित राऊत साहेब या सर्वांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुलटा चेंडू ऑफ ड्राईव्ह खेळतायत. मिडॉन मध्ये खेळाडू आहे. मिड ऑफ मध्ये धाव 1 ने पुढे जाईल. श्री गोपीनाथ तांबोरे साहेब यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. धावसंख्या 1 ने आकार घेते आणि पोहोचले 8. पुढचा चेंडू समोर जतीन आहे. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, पंच वाईड बॉलचा कॉल करतायत. 9 वर स्थिरावले धावसंख्या. थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता. जतीनसाठी एक लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू कट झाला, थोडासा एक्स्ट्रा झाला. पंचांच्या हवीमध्ये पंच म्हणतायत इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या 9 वर स्थिरावले. मनीष मोरे सर येत आहेत. या पण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. अतिशय सुरेख चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मिड विकेटला. कुलदीप आहेत तिथे. 100% एफर्ट्स कुलदीपने या स्पर्धेमध्ये दिले. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावसंख्या पोहोचले 10 वरती. 10 रन्स डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड.
अमोल संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे भव्य मोरे. पुढचा चेंडू यावेळेला मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट करताय शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं. तिथे मात्र ऋषी आपल्याला बघायला मिळत आहे. धावसंख्या 11 वर पोहोचले. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. जतीन आणि भव्य यांची सुंदर चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू आपण बघू शकाल. पुढचा चेंडू 11 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेला बॅटला ब्रश केलाय चेंडू गलीला ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1ने 12 वर स्थिरावले. पहिल्या षटकाची इथे झाले समाप्ती. वळूया आपण आभार प्रदर्शनाकडे, जिथे आमच्या मान्यवर आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले त्यांचा यथोचित आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. पंकज मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण लवकुश मोरे सरांचा यथोचित आभार प्रदर्शन करतोय. मायेचं पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित आभार प्रदर्शन केलं जात आहे. थँक्यू लवकुश मोरे साहेब. 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्याने ह्या स्पर्धेला दिले. त्यानंतर ह्या स्पर्धेसाठी पाणी महत्वाची भूमिका आमचे राजेंद्र मोरे साहेब, राजू मोरे साहेब, त्यांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आम्ही जितेश मोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे. थँक्यू राजूजी मोरे साहेब. कॅमेरामॅन इथे कॅमेरा फिरवा आपण. त्यानंतर आमचे मनीष मोरे साहेब आहेत, त्यांचे आपण आभार प्रदर्शन करणार आहोत. मिलिंद सरांना आम्ही विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते मनीष सरांचं करूया आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन. 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांनी या स्पर्धेला दिले. मायेचं पुष्प आणि सुंदर सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांचं करतोय आभार. इनटू द गॅपमध्ये चेंडू होता यावेळेला डाऊन द ग्राउंड. थँक्यू मनीषजी. वळूया मॅचकडे. 10व्या स्कोर कार्डवरती 14. पुढचा चेंडू 14 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक आहे ते दुसरं शोभराज पाटील आपल्याला बघायला मिळत आहे. समोर जतीन आणि भव्य जोडी आपण बघतोय. पुढचा चेंडू मोठा शॉट खेळताय शोभराज पाटीलच्या डोक्यावरनं. कॅमेरामॅनला अभिवादन करत येतो या ठिकाणी ऑन दी अपचा 6. धावसंख्या 20 वर पोहोचले. 20. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर बघायला मिळत आहेत. यज्ञेश मोरे आपण बघू शकाल 20 धावा झालेले आहे स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू अप्रतिम ग्राउंड शॉट बघायला मिळतो. मिड ऑफला 1 धाव परिपूर्ण होते. धावसंख्या 21 वर स्थिरावलंय. आपण बघू शकाल 21. 21वा षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आहे. भव्य समोर आहे. शोभराज पाटील तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला सुंदर टायमिंग. चेंडूला एक्झिक्यूट करतायत. कव्हर्सला थोडस फंबल झालंय आणि जतीन वेगाने येतात 9 सेकंडकडे. धावसंख्या 2 ने आकार घेताना 23 वर स्थिरावलंय. 23. 23वा. यज्ञेश यांचं योगदान सुंदर राहिले. पुढचा चेंडू फटका फसलाय, परंतु लक फॅक्टर तिथवरती पोहोचता येत नाहीये. मी मगाशीच म्हटलं होतं की लक फॅक्टर चांगला आहे, कारण ऋषी भरपूर लांब होते. धावसंख्या 24 वर स्थिरावलंय. जबरदस्त टायमिंग करण्याचा प्रयत्न होता भव्य यांचा. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू आहे. याच्यानंतर आपण सतीश राऊत यांचं आभार प्रदर्शन करणार आहोत. पुढचा चेंडू आणि इथे जतीन जात आहेत माघारी. चांगले स्पोर्ट्समॅनशिप बघायला मिळत आहे. कॅमेरामॅन थोडंसं फोकस कर आपल्या मुख्य मंचावर. सतीश राऊत सरांचं आपण करूया आभार प्रदर्शन. पंकज मोरे साहेबांच्या शुभ हस्ते मायेचं पुष्प, या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा या ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि आभार प्रदर्शन केलं जाते. 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य
त्यांनी आम्हाला दिलं या स्पर्धेसाठी. सन्माननीय रोशनजी मोरे साहेबांचा आपण करूया सन्मान चिन्ह देऊन. मिलिंद भाऊ या आपल्या शुभ हस्ते रोशन साहेबांचं करूया वेलकम. रोशनजी मोरे साहेब थँक्यू. मायेचं पुष्प गुलाब पुष्प देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन रोशन सरांचं आपण करतो या ठिकाणी आभार प्रदर्शन. थँक्यू. आणि स्थानपन्न व्हा. हे सर्व आमचे दानशूर दाते आहेत ज्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य वस्तुरूपानं सहाय्य करत पोखरण चॅम्पियन लीग यशस्वी बनवण्यासाठी एक मोलाचं योगदान दिले. आमचे स्कोरर आम्हाला सांगताय 2 षटकं कंप्लीट झाले. 10व्या स्कोर कार्डवर 24. थोडंसं स्पीडअप करा. सन्माननीय आशिष मोरे साहेब आपण यायचं आहे. 12च्या सरासरीने 24 होत आहेत. अजून एक मॅच खेळायची आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. राकेश मोरे भव्य समोर आहे. पिता पुत्राची लढाई बघायला मिळते आणि आडव्या बॅटने खेळतायत. चेंडूला मिड विकेट रिसन मध्ये वेगानं तिथे चेंडूला फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. धावसंख्या 26. चांगलं क्रिकेट आणि बरेच 26 झालेले आहेत. आजच्या दिवसामधला भाग्यवंत जोडी कुठली असेल तर ही जोडी आहे. कारण पिता पुत्राच्या सोबत खेळताना जी मजा आहे ती वेगळी मजा आहे. आपला पुत्र आपल्या अगेन्स्ट 2 हात करतोय आणि हे भाग्याचा क्षण आहे राकेश मोरे यांचा. पुढचा चेंडू आपल्याला बॉटम हँडचा यूज केला जातोय. चांगलं शतरक्षण तिथे आपल्याला बघायला मिळतोय. तारकेश चांगली फिल्डिंग आहे तारकेशची. धावसंख्या 27. तारकेश चेंडू फेकायला थोडीशी घाई करतात. सांगताय सॉरी नेक्स्ट टाइम ऐसी गलती नाही करूंगा. 27 झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन तयार होताना 5-6 पावलांचा रनअप आहे परंतु टप्प्यावरती नियंत्रण आहे. म्हटलं जातं ना की गोलंदाजाचा टप्पा आणि बाहुबलीमध्ये कट्टप्पा सर्वांचं आकर्षण खेचून घेतो वेधून घेतो. त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू त्रुशांक पंच मारतायत आणि वन्स बाउन्स इमारीच्या बाहेर लेफ्ट ऑफ ड्राईव्ह ऑन द राईटचा फटका बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 31 वरती स्थिरावते. क्रिकेट काम 25 संघ. कॅमेरामन फोकस करा. आपण बघतोय आशिष यांचा आभार प्रदर्शन करतोय. 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या वडिलांनी दिले. रोशन सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं सन्मान आभार प्रदर्शन करतोय. थँक्यू आशिष. असं सदैव सहकार्य राहायला हवं आहे आणि थँक्यू. बसा मॅचचा आनंद घ्या. 31 झालेले आहेत. चांगली बॅटिंग करताना त्रुशांक राऊत याही फलंदाजानं मात्र खऱ्या अर्थाने प्रभावित केले. पुढचा चेंडू ओ हो लॉंग ऑन. स्नो चान्स. ऋषिकेशला डॉमिनेट करत येतोय षटकार. धावसंख्या 37. आणखीन एक षटकार आला प्रितेश राऊत कडनं 200 रुपये. 37. 37 झालेले आहेत. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सदतीस जावा. चेंडू द्यायचा प्लीज. राकेश मोरेवरती हल्ला बोल करताना बघायला मिळतोय मिस्टर त्रुशांक. एक आक्रमक बॅटर. सध्या चांगल्या इनफॉर्म बॅटिंग मध्ये ते बॅटिंग करतायत आणि त्याची दाखवताना लॉंग ऑनला क्लिअर करतायत. पुढचा चेंडू मिलिंद सरांच्या माध्यमातून 2 विकेट घेतले तर 200 रुपये. आणखीन एक षटकार आलाय. आपण बघतायत प्रितेश राऊत यांच्याकडनं ह्या षटकाराला 200 रुपये मिळतील ते त्रुशांक साठी. त्रुशांक सन्माननीय श्री आपण बघतायत
कैलासवासी जनीबाई रामचंद्र तांबोरे यांच्या स्मरणार्थ श्री गोपीनाथ रामचंद्र तांबोरे यांच्याकडनं जे आम्हाला सन्मान चिन्ह दिलेले आहेत, मॅन ऑफ द मॅच दिलेले आहेत, त्यासाठी त्यांचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. युवराज त्यांचा मुलगा स्वीप करण्याचा प्रयत्न, कमबॅकिंग केले राकेशनं आणि षटक या ठिकाणी संपले. या युवराज आपले या ठिकाणी आम्ही मायेचं पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो. युवराज या स्पर्धेला प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला सौजन्य केल्या आहेत. आपण आशिष सरांच्या शुभ हस्ते त्यांचा करूया यथोचित आभार प्रदर्शन. कॅमेरामन आमचे अतुल यादव कव्हर करतायत. थँक्यू अतुल. धावा आहेत 43 रन्स 43 झालेले आहेत. विवेक रमेश मोरे साहेब आपण या. आपण बघताय 43 झालेले आहेत. अंतिम षटक आहे. भव्य आणि तृषांकची अफलातून बॅटिंग, दमदार बहारदार खेळी. या मॅच मध्ये थोडस शिवसंघर्ष संघाची संकट त्यांच्याकडे ओढवलंय. आपण बघताय जी मुंगूस बॅट आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन तयार यश. भव्य अवे फ्रॉम बॉडी पंच सांगतायत प्रशांत पाटील वाईट बॉल आहे. 44 झालेले आहेत. याच्यानंतर मेगा फायनल या स्पर्धेतला अंतिम मॅच, अंतिम मुकाबला, महामुकाबला. कुठला संघ क्वालिफाय होईल? काम 25 की शिवसंघर्ष? शिवसंघर्ष की काम 25? बघूया. भव्य मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय आणि भव्य होत आहेत बाद. आऊट दिसय. थँक्यू. धर्मेश नवीन फलंदाज येत आहेत. भव्य चांगली बॅटिंग केली. धर्मेश न्यूमान 44 झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. सन्माननीय ललित राऊत साहेब आपण यायचं आहे. आपलं ही अपार प्रदर्शन इथे केलं जाईल. ते सांगतायत नंतर येऊ. इट्स ओके. मॅचकडे जास्त लक्ष आहे. एन्जॉय करतायत. त्यानंतर सन्माननीय राजेंद्रजी वामन राऊत साहेब तेही नंतर येतील. बघूया. थोडेसे बिझी आहेत. बघूया पुढचा चेंडू. आवळेला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 45 वर. यज्ञेश 45 झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि तृषांक जो काउंटर अटॅक करण्यासाठी ओळखला जातोय. मजबूत बांधा, हार्ड हिटर बॅटर. पुढचा चेंडू ललित राऊत यांचे सुपुत्र आहेत आणि तेच या ठिकाणी चांगली बॅटिंग करतायत. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू आहे. काय लॉफ्ट केलाय बॉलला. लॉंगॉनच्या डोक्यावरनं पाठवतायत. आणखीन एक षटकार डिझय. थँक्यू यज्ञेश. 51 51 धावा. बोक्याच्या क्षणी 4 झालाय बॅटर. तृषांक विस्फोटक नॉक खेळतायत. आपण बघता 51. बघूया. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि 51 झालेले आहेत. तृषांक नावाचं वादळ आक्रमकतेचे तेवर दाखवत चेंडूला डिपॉझिट करतोय ना लॉंगॉनच्या डोक्यावरनं बघण्यालायक आहे. देखते बनता है उनका जो शॉट, उनकी ताकद, उनकी रेंज, स्ट्रेंथ, एबिलिटी खूप चांगली बघायला मिळते. 51 झालेले आहेत
आता मात्र गोलंदाज यशला कमबॅकिंग करावी लागेल शिवसंघर्षासाठी आणि काम 25चा फलंदाजाला काम 25 करावं लागेल या 3 चेंडूमध्ये कमीत कमी एक वेळा तरी. बघूया पुढचा चेंडू. प्रेशर आहे, दोन्ही संघाचे भरपूर समर्थक आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. पोफरणवासियांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून खरंच कौतुक करतोय की खूप साथ चांगली देत आहेत. बघूया संध्याकाळी झाली की चार्ज होणाऱ्या फलंदाजामध्ये हंचितचं एक नाव पुढे येतं, तृषांकचं नाव पुढे येतं. हे संध्याकाळी चार्ज होतात. आणि आणखीन एक जिथे सांगत होते की हा संध्याकाळी चार्ज होणारा बॅटर आहे. धावसंख्या 57 वर पोहोचले. बॅक टू बॅक दुसरा काउंटर अटॅक आहे. चांगली बॅटिंग. 57 आणि सेल्फी बघायला मिळत. आणि युवराज आपण बघू शकाल 57. जबरदस्त शॉट. तृषांग चांगली बॅटिंग करत आहेत. यशच्या अगेन 2 षटकार आलेले, 57 झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. भरपूर आक्रमक खेळी साकारतायत. पुढचा चेंडू. अजूनही आपल्याला एक मॅच खेळायची. एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या मॅच मधली 4 षटकांनी नंतर जी मॅच होईल त्याच्यामधली जी षटकं असतील, सूर्य अस्ताला जातो याची नोंद घ्या आपण. 6:15 वाजलेले आहेत. पुढचा चेंडू. पलटॉस होता ऑप्शनच्या भरपूर बाहेर. डॉट बॉल आलाय. हायस वाटलंय थोडंसं यशाना. सन्माननीय राजेंद्रजी वामन राऊत साहेब आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. राजेंद्रजी राऊत साहेब 5001 रुपयाचं आर्थिक सहाय्य ज्यांनी आम्हाला दिले त्यांचं शुभागमन होते आमच्या मुख्य मंचावरती. आणखीन एक बनवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू थोडंसं स्वीप पद्धतीने खेळला गेलाय. 1 धाव मिळेल. तृषांक धावतायत. दुसरी धाव होते. 59 झालेले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 60चं टार्गेट सेट केलेलं आहे. तर आपण बघतायत या ठिकाणी राजेंद्रजी राऊत साहेब इथे दाखल झालेले आहेत. राजेंद्रजी वामन राऊत साहेब आणि त्यांचं करूया आपण आभार प्रदर्शन. आम्ही राजूजी मोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना मायेचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आभार प्रदर्शन करूया. या कॅमेरामॅन फोकस करा. थँक्यू दाते, दानशूर दाते. आपण बघतायत राजेंद्रजी राऊत साहेबांचं आपण मायेचं पुष्प आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतो. या स्पर्धेला 5001 रुपयाचं आर्थिक असं सहाय्य त्यांनी केले. भरीव असं आर्थिक सहाय्य. वळूया मॅच कडे. चला काम 25. फिल्डिंग अरेंज करा. काम 25. अजूनही आपल्याला अंतिम मॅच खेळायची आहे. सूर्य अस्ताला जात आहे. चला बँजो पथक थँक्यू. 60चं टार्गेट आहे. चला आखून घ्या आमचे. थोडीशी आखणी करून घ्या जेणेकरून वाईड बॉल आपल्याला दिसेल. तोरीच चुना टाकून आखणी करून घ्यायची. ग्राउंड आखणी करून घ्या पटकन. गोलंदाजासाठी आखणी करणं गरजेचं. चं टार्गेट आहे. दशरथजी मोरे. दशरथजी मोरे दे धक्काचे मालक. त्यांच्याकडनं पहिल्या चौकाराला, पहिल्या षटकाराला किंवा पहिला विकेट आला तर 100 रुपये. म्हणजे जर पहिला विकेट आला तर चौकार षटकाराला मिळणार नाही कारण 100 रुपयेच आहेत. मग जो पहिलं काम होईल त्यासाठी 100 रुपये.
हॅलो हॅलो. चला आपल्याला मेगा फायनलचा सामना आटवायचा आहे, तरी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आमचे जे काही समालोचक आहेत अगदी शुक्रवारपासनं बिजी होते, ते मेगा फायनल परत थांबलेले आहेत. परंतु दीपकजी यांना फोन आला आणि ते थोडे बाहेर गेलेले आहेत, त्यांचीच कामगिरी करत आहेत. अजित पाटील त्यांचंसुद्धा मी फोपरन संघातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि हे जे काही मेहनत घेतली ग्राउंड बनवायचं, PPL चॅम्पियन लीग ही जी काही 2025ला उतरवलेली आहे, वर्ष 5वं. तर शुक्रवारपासनं जे PPL सामने चालू आहेत आणि ज्या सामन्याची वाट बघत होते तुम्ही, तोच सामना तुम्हाला आता बघायला भेटेल, मेगा फायनल सामना. आणि आता हा जो काही आहे सेकंड मेगा फायनल सामना, काम 25 आणि कोण रे हा कुठला शिवसंघर्ष. तर पुढचं समालोचन करतील आमचे कणखर आवाजामध्ये अजित पाटील, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. वळूया, रोहित आलाय. रोहित जाधव, चतनजी साने यांच्याकडनं 3 व्हाईट बॉलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया, एक आगळं वेगळं पारितोषिकही लागतं. प्रत्येक जण एन्जॉय करतायत आणि आपापल्या परीनं आपापल्या प्रत्येक खेळाडूला पारितोषिक लावतायत. इथे दशरथजी मोरे दे धक्काचे ऑनर, त्यांच्याकडनं पहिला विकेट आला तर 100 रुपये, पहिला षटकार पहिला चौकार जो कोणी खेळाडू मारेल 100 रुपये त्याने जमा केलेले आहेत. उडवलाय चेंडू आणि इथे अमोल मोरे ठरतायत का पहिल्या 100 रुपयाचे दे धक्काचे मालक. दशरथजी मोरे यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत, ते जमा करा तिथे. यज्ञेश आणि नावही लिहा, नंतर आपण ते देऊया. जमा करा तिथे, अमोलसाठी नाव लिहून ठेवा. आणि दशरथजी मोरे आपले 100 संपलेले आहेत. पली बघूया, पलीने दिलाय चेंडूला धक्का आणि दिल्या दे धक्काच्या मालकने 100 रुपयाला पारितोषिक. आणखीन 2 मारले तर आणखीन 200 रुपये मिळतील. बघूया, स्वागत केले रोहितचं चौकारानं, अमोलनं. 15च्या सरासरीने आस्किंग रन रेट आहे, 60चं टार्गेट आहे. पी पलटण संघाचं कौतुक करावं लागेल, लगातार 4 वेळा 5दा फायनल मध्ये दाखल होणारा व्ही पलटण. अप्रतिम कव्हर्सला खेळतायत, कव्हर ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत तिथे. साहिल पाडावे, 2 धावा परिपूर्ण होत आहे, धावसंख्या पोहोचते ती 6. आपण बघतायत धावसंख्या 6. रोहित तयार होताना राईट मोर द विकेट, समोर अमोल मोरे आहेत. ओ बॅट पटका फसलाय आणि 1 धाव परिपूर्ण. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट होता इथे. माहित आहे अमोलची विकेट भरपूर महत्वाची आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचते ती 8. 3 चेंडू 8 धावा. त्रुशांक सांगताय शांती बनाई रखो. त्रुशांकची बॅटिंग अफलातून राहिले. 3 चेंडू 8 धावा, 24 चेंडू 60चं इक्वेशन आहे. थोडंसं स्पीडअप करा अन्यथा फायनल मला वाटते 2 षटकांची खेळावी लागते की काय. सूचना आमच्यापर्यंत अजून आलेली नाही आहे की फायनल किती मॅचची असेल, सॉरी फायनल किती षटकांची असेल. पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू पॅड आणि बॅडमध्ये होता. फिल्डिंग बघायला मिळते. धर्मेश या नावानं प्रभावित केले धर्मेशनं सुद्धा. संकट काळामध्ये काम 25चं काम 25 कोणी केलं असेल तर धर्मेशनं. आणि संघाला पुढे उभारी घेऊन जाण्याचं काम कोणी असेल त्रुशांग आणि भव्य. रोहित तयार होत आहेत. पुढचा चेंडू, ओ हुक केला चेंडूला आणि उडवताय डीप बॅकवर्ड टच कर्लिकच्या डोक्यावरनं षटकार. डिसे
थँक्यू सतीजी राऊत साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयात या षटकाराला. आणि संध्याकाळी चार्ज होणाऱ्या बॅटरमध्ये हंचित मोरे असतील, तृषाल असतील आणि त्यानंतर शोभराज पाटीलचं नाव आणि प्रथमेश मोरी 4 नावं सातत्याने आपण बघतोय. त्याच्यामध्ये आता आणखीन शोभराज पाटील चार्ज झालाय. सतीजी राऊत यांच्याकडनं या शॉटसाठी 200 रुपये आलेले आहेत. पुढचा चेंडू मिस टाइम शॉट. बाल बाल बचे बचे तो अच्छे है असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या सिंगलने पुढे जायला आणि पोहोचलंय 16. षटक संपले आणि 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फायनल मॅच कदाचित 3 किंवा 3 षटकांची होईल. बघूया याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतो की काय तेही तुम्हाला कळवलं जाईल. 16 या मॅच वरती डिपेंड आहे की किती वेळ आपल्याकडे राहतो. 16 झालेले आहेत. 15चा आस्किंग रन रेट होता. तीन षटकांची फायनल मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. तयार होताना आपण बघतायत तृषांग, ललितजी राऊत यांचे सुपुत्र आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय समोर शोभराज पाटील. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्टम पूल बघायला मिळाला. इथे एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी डेंजर इन कडे येत आहेत अमोल. धावसंख्या 18 झाले. अठरा धावा स्कोर कार्ड वरती पोहोचतायत. 60चं टार्गेट आहे. तृषांग म्हणजे जिंकणारा खेळाडू आहे. प्रत्येकाने इथे भरपूर चांगलं काम केलंय. कोणी फलंदाजी, कोणी गोलंदाजी, कोणी क्षेत्ररक्षण, कोणी मॅनेजमेंट, कोणी इलेक्ट्रिशियन, कोणी ग्राउंड, कोणी पाणी देणं, कोणी बॉल देणं, सर्वांचं कौतुक आहे. सुंदर वर्क प्रत्येकाच्या माध्यमातून बघायला मिळालंय. पुढचा चेंडू यावेळेला पॅड अँड बॅड मध्ये होता. चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. सातोय सरळ एक्सा कव्हर्सला 2 धावा मिळते. धावसंख्या 20. तुषारजी पाटील यांच्याकडनं कोल्ड्रिंक्सची व्यवस्था झालेली आहे. त्यांनाही थँक्यू. सर्व संघांना त्यांनी दिलेले कोल्ड्रिंक्स. तुषार पाटील साहेब आपण असतील तर या, आपले आभार प्रदर्शन केले जाईल. ज्यांनी कोल्ड्रिंकची व्यवस्था केले. त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे राज. बॉटम हेडचा यूज करतायत. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळताय. थोडासा डायवर्ट झाला डीप गलीला. चेंडू थांबणार नाहीये. आलाय चौकार. धावसंख्या 24 वर पोहोचले यज्ञेश. 24. पंकज आमच्या समवेत जोडले जातात. या पंकजची राकेश मोरे या स्पर्धेमध्ये जे ग्राउंड आपण बघतायत त्यासाठी मोठं योगदान. 1% धावा स्कोर कार्डवरती आपण 24 झालेले आहेत. चेंडू शेष आहेत यज्ञेश या षटकातील 3 म्हणजे 9 चेंडूमध्ये 24 झालेले आहेत. एकंदरीत 15 चेंडूमध्ये तुम्हाला 36 बनवायचे आहेत असं इक्वेशन आहे. बघूया राकेश चेंडू उडवला. चेंडू मिस टाइम झालाय. धर्मेश धावताय तिथे. एक धावमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा परिपूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने आकार घेताना स्थिरावले 26 वरती. 26 चांगली गोलंदाजी आहे. 26 झालेले आहेत. 34ची गरज आहे. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. तृषांग काम 25. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. शोभराज पॉइंटला खेळतायत. उडवलं चेंडू लिहिले या सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या स्थिरावती ती 30. डिझे
थँक्यू. चला स्पीडअप करा. 11 चेंडूमध्ये 30 झालेले आहेत, 13 मध्ये 30 बनवायचे आहेत. मॅच बॉल द्या. चला लवकर बॉल फेका. 13-30चं इक्वेशन. पंकजची काय वाटते मॅच बद्दल? पंकजी आमच्या सोबत जोडले जातात. काय वाटते या मॅच मध्ये? 13 मध्ये हॅलो 13 चेंडू आणि किती 30ची गरज आहे. पण दोन्ही आता शोभराज आणि अमोल मैदानात आहे, त्यामुळे शिवसंघर्ष पोफरणला जिंकण्याची संधी आहे, भरपूर आहे. पण मॅचमध्ये कधीही कलाटणी होऊ शकते, कारण तृषांग आहे गोलंदाज, धर्मेश आहे, भव्य आहे. त्यांच्याकडे पण अजून त्यांची गोलंदाजी येईल तेव्हा मॅचमध्ये काय होईल ते अद्यापही सांगता येत नाही. बघूया. पंकज आमच्या समवेत होते. मॅच मध्ये काही होऊ शकतं. अंतिम चेंडू हाताळला जातोय, उडवलाय पट आणि धनेचा एफर्ट्स होतं तिथे. 31 झालेले आहेत. 12 मध्ये 31 बनवलेले आहेत, 12 मध्ये 29 बनवायचे आहेत. मॅच मध्ये भरपूर प्रेशर वाढतोय, टेन्शन वाढतंय आणि या टेन्शन कमी करण्यासाठी ऐकूया एक सॉन्ग. थँक्यू. तर आपण बघताय ड्रिंकची व्यवस्था, कोल्ड्रिंक्स आम्हाला पुरवलंय, त्यांचं आपण करूया आभार प्रदर्शन. राज आहे तिथे आणि त्यांचं जितेश हितेन यांच्याकडनं करतो या ठिकाणी आपण आभार प्रदर्शन. मायेचं पुष्प आणि सन्मान चिन्ह. थँक्यू. बघूया गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय धर्मेशला. फिरकीचा जादूगार, संघाचा तारणहार म्हणून 3 दिवसामध्ये केलेली कामगिरी आणि अंतिम टप्प्यामध्ये दिलेली जिम्मेदारी याचा तालमेल बघायला मिळतो का, हेही बघावं लागेल. 12 मध्ये 31 झालेले आहेत, 12 मध्ये 29 बनवायच्या. समोर शोभराज आहेत, नॉनस्ट्रायकिंगकडे अमोल आहेत. तर गोलंदाजीसाठी फिरकीचा जादूगार धर्मेश आलाय. पहिला चेंडू, शॉर्ट बॉल आहे. पहिला सरवून ठेवलं होतं, खेळायचं आहे लॉंग लेगला. खेळाडू तिथे आहेत, फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 32 वर पोहोचलंय. 11-28. काय वाटते? 11-28 ची गरज आहे शिवसंघर्ष संघाला आणि अमोल स्ट्राईकला आहेत. बघूया काय होते ते मॅचमध्ये. या मॅचमध्ये दोन्ही बाजूने सामना हा समान आहे. बघूया, येणारा वेळच समजेल की या मॅचमध्ये कोण विन होते ते. बघूया, येणारी वेळ ठरवेल मॅच कोण जिंकेल. वेळ बदलेल का खेळ, हे बघावं लागेल. बघूया, थोडंसं स्पीडअप करा. ते मॅच खेळायचे. अमोल एका बाजूने तयार होत आहेत, 11-28चं इक्वेशन. दुसऱ्या बाजूने तयार होतोय तो धर्मेश. चेंडूला फिरवलाय परंतु ट्रॅप रचला गेलाय तिथे. त्यांना माहिती आहे की बिहाइंड द विकेट खेळतील आणि त्यामुळे आपण बघतायत लॉंग लेग, फाईन लेगला जाळ विनले गेले. धावसंख्या 33. आता आपण बघतोय 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. पुढचा चेंडू धर्मेश, लेफ्ट मोर द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेले आहेत. क्लेवर गोलंदाजी ठरवून ठेवलेला आहे की ते ऑन साइडला खेळतील आणि इथे शोभराजला जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. आपण जातोय सायप्रीत डिसेकडे. थँक्यू. नवीन फलंदाज येते ऋषिकेश आलाय. आता 9-27 आहेत. 9 चेंडू 33 झालेले आहे. 27ची गरज आहे. धर्मेश मागच्या मॅचचा हिरो. ऋषी नॉनस्ट्रायकिंगकडे, परंतु फिरकी इथे चालते. त्यांनी 2 पहिले गुडलेंथवरती चेंडू हाताळले. त्यांना माहिती आहे थोडंसं बिहाइंड द विकेट खेळतात. पुढे चेंडू खेळवला आणि त्यामुळे तो खेळता आलेला नाहीये. रीड केलं गेलं धर्मेशनं. चला थोडंसं स्पीडअप करा. काम 25. अनिरुद्ध पाटील आमचे इलेक्ट्रिशियन उर्फ चिरू भाऊ या
आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. अनिरुद्ध पाटील साहेब इलेक्ट्रिशियन आमचे. पुढचा चेंडू ओ स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय. अमोलनं फेकलाय षटका, ठोकलाय सिक्सर आणि केले कमबॅकिंग एसटीचे. थँक्यू. 39 झालेली धावसंख्या, 8-21 इक्वेशन आहे. षटकाराला कम बॅकिंग करतायत. मॅच कभी इधर तो भाई मॅच कभी उधर. तो मॅच दुहेरी वळणावरती येऊन उभी राहते कधी कधी. बघूया, जबरदस्त मॅच आहे. धर्मेश 3 चेंडू चांगले हाताळले होते. 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय. अमोल सांगताय जब तक मेरे हाथ में बल्ला है ना भाई मैं तो प्रयास करूंगा जीतने के लिए, आणि तेच करतोय. बघूया, चांगलं बॅटल आहे. 8-21 इक्वेशन आहे. सुंदर बॅटल. पुढचा चेंडू चला, अंतिम मॅच खेळायची आहे. मॅच ही महत्वाची आहे. प्रत्येकाला फायनल मध्ये जायचं आहे, परंतु वेळ कोणासाठी थांबत नाही हे लक्षात ठेवा. आणि इथे डॉट बॉल आलाय. 7-21. टाळ्यांचा गजर, चर्चेला उधाण, हृदयाची टोके आणि पोपरन चांबीन लीगचं एक मोठं औचित्य. 4 छान लावतायत. पंकजी मोरे असतील आमच्या समवेत. त्याच्यानंतर दिग्गज आवाज मिलिंद राव साहेब हेही बसलेले आहेत. एका बाजूने लेफ्ट आर्म गोलंदाज जितेश मोरे आहेत. चांगलं आमचं मुख्य मंच बघायला मिळतंय. यावेळेला बॉर्नामेंटचा यूज करतायत. चेंडू गलीला ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. चेंडू सीमा पार. धावसंख्या 4 ने आकार घेताना 43 वर स्थिरावले. 6-17. डीजे बचाव किसके लिए है खतरा. थँक्यू. चला, 6-17 आणि फायनल खेळायची आपल्याला. 6 चेंडू 17ची गरज आहे. मेगा फायनल आपल्याला खेळायची आहे. स्पर्धेतला सर्वाधिक महत्वाचा मॅच. त्यासाठी थोडंसं कोऑपरेट करा. वळूया मॅच कडे. भव्य आलाय. 6-17. काय वाटते पंकजजी? 6 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. ते मात्र ऋषिकेश बॅटवर आहे. त्याने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगला असेल. आणि समोर पण गोलंदाज आहे भव्य, त्यांचाही आत्मविश्वास चांगला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. मॅच इंटरेस्टिंग आहे. भव्य आलाय. संघाचा संघ नायक. फुलटॉस. पंच वेळेला नो बॉल कॉल करतायत. आणि 1+1 2 धावा म्हणजे 6-15. आता जी 15ची आस्किंग रन रेट होता ना, बीमर 1 झालेला आहे. प्रशांत पाटील सांगतायत पंचांच्या भूमिकेमध्ये 1 बीमर हाताळला गेलाय. म्हणजे आता 6-15चं इक्वेशन आहे. ज्या पद्धतीने आस्किंग रन रेट होता त्या धावा 3 मध्ये 45 झालेल्या आहेत. 6 मध्ये 15 शेष आहेत. प्रीट आहे. भव्य समोर अमोल आहे. पैसा वसूल मॅच आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलंय. कारण पहिला चेंडू ब्लॉक मध्ये होता. यावेळेला चेंडूला उडवले मिड ऑफला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि 2 धावा परिपूर्ण. 5-13. बघूया, पंच 1 शॉट आहे म्हणजे आता 5-14. 5-14ची गरज आहे.
आपण बघतो या ठिकाणी अतिशय सुंदर क्रिकेट. पुढचा चेंडू आपण बघतायत. भव्य तयार समोर अमोल आहे. येणारे 5 चेंडू आणि 14ची गरज. ओ यावेळेला मिडॉनला खेळतायत. वेगानं जात आहेत. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का बघायचा. या ठिकाणी 2 धावा मिळतील. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत. 4 आणि धावा बनवायच्या त्या 12. 4-12. चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी. पुढचा चेंडू तयार होताना भव्य. यावेळेला ऑन साइडला खेळताय. सिंगल कंप्लीट झालंय. आणखीन 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 चेंडू आणि आता 10 धावेची गरज आहे. 50 झालेले आहेत. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती असलेलं प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. हे प्रेशर जेव्हा तुम्ही हँडल कराल तेव्हा तुम्ही परिपक्व खेळाडू बनाल. म्हणून प्रेशर गरजेचं आहे. 3 चेंडू 10ची गरज आहे. अमोल थोडासा थकलाय परंतु मॅच जिंकायचे ध्येय आहे आणि भव्य गोलंदाजी करतायत. बघूया. संकटाला जो सामोरे जाईल, संकटातून जो मार्ग काढेल आणि संकटाशी जो 2 हात करेल तो खऱ्या अर्थाने पुढे जाईल. 3 चेंडू 10ची गरज. पुढचा चेंडू ब्लॉक. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळालाय. 1 धाव मिळेल आणि इथे आपण बघतायत फलंदाज होत आहेत बाद. आउट. आता येणारे 2 चेंडू आणि 9ची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी भव्य यांच्याकडनं. अमोल यांचा एका बाजूने जिकरीचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूने भव्य यांचा डिफेन्सचा चांगला प्रयत्न आहे. 2 चेंडू 9ची गरज आहे. नवीन बॅटर यश. 2 चेंडू 9 धावा. आता मात्र या चेंडूवरती मॅच कुठे आहे समजेल. जर डॉट बॉल आला तर फिल्डिंग टीम कडे आणि चौकार षटकाराला मॅच बॅलन्स मध्ये. 2 चेंडू 9ची गरज आहे. ढलती भी शाम किसके नाम हे विचार करावा लागेल. एका बाजूने सूर्य अस्ताला जातोय पण दुसऱ्या बाजूने कुठल्या संघाचा उदय होईल हेही महत्वाचे आहे. ढलती भी शाम पंकज जी सांगतायत क्रिकेट के नाम. ओ माय गॉड. पण बघतायत फुल टॉस होता. संधी हुकलय आणि शेवटच्या चेंडूवर 9ची गरज आहे. पुढचा चेंडू. तुषार घाई करायची आहे. अंधार होत चाललाय. तुषार घाई करायची आहे. 1 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि 9ची गरज. चला घाई करायची आहे. फायनलचा अंतिम सामना खेळवायचा आहे आपल्याला. 1 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू आपण बघतोय भव्य. जबरदस्त षटकार परंतु हार्ड लक. चला भव्य टॉस साठी या. शिवसंघर्ष हार्ड लक आणि अभिनंदन. काम 25 टॉस साठी या.
भव्य टॉससाठी यायचं आहे. भव्य चला वळूया आपण मॅचकडे आणि 2 षटकांची मॅच असेल.